नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपल्याबरोबर वॉर्ड नंबर 5 येथील उमेदवार मीनाक्षी चौगुले या आहेत। भाजपा जे वोटर आहेत यांचा कसा पाठिंबा मिळतोय वॉर्ड नंबर 5 मध्ये हे आपण त्यांना विचारतोय। ताई नमस्ते। मला सांगा की तुम्ही आता इतक्या दिवस झाला फिरताय आणि लोकांना मतदानासाठी आवाहन करताय की भाजपाला कसा सपोर्ट आहे या भागामध्ये? मी इतक्या ठिकाणी फिरते की आमचं पॅनल तितकं सक्षम आहे। आम्ही चारही उमेदवार अगदी सुशिक्षित आणि शिकलेले आहोत। वॉर्डमध्ये फिरत असताना आम्हाला इतक्या समस्या जाणवून आल्या की कुठलाही असलं एकही रस्ता चांगला नाहीये, एकही रस्ता चांगला नाहीये। त्या विरोधकांनी येऊन सांगावं की हा रस्ता चांगला आहे आणि हा रस्ता आम्ही केलाय। त्यांनी एकही रस्ता केलेला नाही। हे रस्ते जे थोडीफार कामं झालेत हे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातूनच झालेले आहेत। निधी हा सुरेशभाऊ खाडेंनी हा काँग्रेस पक्ष हा बघितलेलाच नाहीये। तो हा इथली जनता आपली आहे। ह्या जनतेचा विकास व्हावा म्हणून त्या विरोधकांना निधी देऊन सुद्धा त्यांनी कुठलीही कामं केलेली नाहीयेत। मात्र विरोधक आता म्हणतायत की हा विकास आम्ही केलाय। नाही, त्यांनी असं पुढे येऊन सांगावं ना, पुढे येऊन सांगा। कुठलेही का ह्याच्यावर असं दाखवून उपयोग नाही। त्यांनी स्पष्ट सांगावं की हा निधी आम्ही दिलाय, हा म्हणजे आमच्या माध्यमातून आम्ही केलेले हा निधी हा फक्त आणि फक्त भाजपनेच दिलेला निधी आहे। म्हणजे भाजपनं दिलेल्या निधीवरती काँग्रेस आता स्वतःचा दावा करते आणि मतदारांना खोटं बोलतोय असं म्हणायचंय? हो हो, सरळ सरळ त्यांनी खोटं बोलतात। त्या खोट्याच्या जीवावर त्यांनी आता मत मागायला दारात जातात। तो विकास भाजपनं केलेला आहे आणि भाजपनं तशा पद्धतीचं एक पॉम्पलेट प्रसिद्ध सुद्धा केलेलं आहे। मग भाजपचे इथले जे 4 आता स्टँडिंग उमेदवार आहेत ते काँग्रेसला इथं परास्त करतील, म्हणजे ज्यांचा प्रस्थापितांचा हा गड आहे त्यांना ते हरवतील इथं? हो हो, नक्कीच हरवतील। मग याचा बेस काय असणार आहे? याचा बेस हा विकासच असणार आहे। म्हणजे वॉर्ड नंबर 5 मध्ये इथं कमळ फुलणार? होय, नक्की फुलणार। ह्यावेळेला नक्कीच आमचं चारही उमेदवार सक्षम असल्यामुळे चांगल्या मताने भरघोस मताने निवडून येतील हे मला 100% खात्री। मला सांगा की भाजपा आता महिला सक्षमीकरणासाठी भाजपानं जे पाऊल उचललं आणि प्रत्येक महिलेच्या खात्यावरती सक्षमीकरण होण्यासाठी महिला सक्षम कुठंतरी व्हावी, तिच्याही खात्यावर पैसे यावेत याच्यासाठी त्यांनी एक 1500 रुपये आता देऊ केलेले आहेत। या संदर्भात महिला समाधानी आहेत का? हो हो, नक्कीच। आम्ही वॉर्डमध्ये फिरत असताना आम्हाला जाणवलं प्रत्येक ठिकाणी, अगदी मुस्लिम भगिनी असू देत, आपल्या हिंदूच्या असू देत, इतर समाजाच्या पण असू देत, ते गोरगरीब ह्या महिलांना आहेत ते 1500 रुपये पण खूप महत्वाचे आहेत। हा होय, अगदी खूप महत्वाचे आहेत। त्यांचं असं म्हणणं की आमचं 15 दिवसाचं रोजचं आपलं खाण्यापिण्याचं आमचं त्यांचं भागते। ज्या महिला अगदी घराबाहेर पडू शकत नाही किंवा काय करू शकत नाही, ते 1500 रुपये म्हणजे अगदी त्यांचा स्वतःचा खर्च त्यातून बाहेर पडतोय। नवऱ्याकडे मागावं लागत नाही त्यांना ते 1500 रुपये मिळाल्यामुळे। आपल्या हक्काचे त्यामुळे खूप समाधान आहे त्या 1500 म्हणजे या वेळेला भाजपाला ते सपोर्ट करतील? हो नक्की। महिला भगिनी वर्गाचा भरपूर सपोर्ट भाजपला आहे। त्या 1500 मुळे म्हणा, उज्ज्वला गॅस असू दे म्हणा, परत इतर आपलं विधवा पेन्शन तर अगदी सहज सोप्या पद्धतीने विधवा पेन्शन त्यांच्यापर्यंत पोहोचते। त्यामुळे भगिनी खूप खुश आहेत ह्या 5 नंबर वॉर्डमध्ये। वॉर्ड नंबर 5च्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? वॉर्ड नंबर 5च्या मतदारांना मी एवढंच आवाहन करीन की विकास हा नक्की आम्ही करू आणि विकास करू। आता तर हा विकास झालेला आहे तर फक्त आणि फक्त भाजपमुळेच झालेला आहे। तर तुम्ही आम्हाला ह्या वॉर्डामध्ये चांगल्या मताने निवडून द्याल ही आम्हाला नक्कीच खात्री आहे। पण चांगल्या मताने निवडून दिल्यावर पुढचे 15 जानेचा एक दिवस आम्हाला द्या, पुढचे 5 वर्ष आम्ही तुमच्यासाठी नक्की करू। म्हणजे इथं जो विकास झालेला आहे हा विकास भाजपानं केलेला आहे। प्रस्थापित उमेदवार जे कांगावा करत आहेत की हा निधी आम्ही आणला, हा विकास आम्ही केला, मात्र त्यांनी एक असं काम दाखवावं जे त्यांनी स्वतः खेचून आणलेला आहे। हा जो विकास झाला तो आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून झाला आणि 22.5 कोटी रुपयांचा निधी गेल्या 5 वर्षात इथं भाजपानं दिला आणि जो थोडा बहुत विकास दिसतो तो भाजपानं केला, असा आता मीनाक्षीताई चौगुले यांचं मत आहे।